अभिवादन सादर करतो, शुभेच्छा देऊ इच्छितो. पौल एका ठिकाणामध्ये फार सुंदररित्या म्हणतो की अभिमान बाळगणाऱ्याने यामध्ये अभिमान बाळगावा की तो देवाला ओळखतो. खऱ्या अर्थाने आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये हा प्रश्न स्वतःला विचारणं अतिशय गरजेचं आहे. काय खऱ्या अर्थाने मी देवाला ओळखतो की नाही? एकदा एक लहान मुलगा आपल्या घरामध्ये बसून एक चित्र काढत होता आणि चित्र काढत असताना त्याची आई त्याच्याकडे येते आणि त्याला म्हणते ती तू कशाचं चित्र काढत आहेस? त्यास तो मुलगा त्या आईकडे पाहतो आणि म्हणतो मी देवाचं चित्र काढत आहे. त्याची आई त्याला म्हणते देवाला कुणीच पाहिलं नाही. तो मुलगा उत्तर देऊन म्हणतो की एकदा मी काढून झालं तर लोक देवाला पाहतील. यावर आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते की पुष्कळ आमच्या जीवनामध्ये आम्ही सुद्धा आमच्या मनोधारणा अशी होते की आम्ही देवाला पाहिलेलं आहे, आम्ही देवाला ओळखतो. पण मला सांगू द्या, इतिहासामध्ये जसं मी पाहतो त्यास कोणताही कुळ, कोणतेही राष्ट्र आपल्या धर्मापेक्षा नैतिकरित्या मोठं नाही आहे. म्हणून आम्ही पाहतो की कोणताही धर्म देखील ज्याचा आम्ही विचार करतो त्यावेळेस कोणताही धर्म देखील आपल्या देवाविषयीची जी संकल्पना आहे, देवाविषयीची जी कल्पना आहे त्यापेक्षा मोठा नाही. ज्यावेळेस आम्ही पाहतो की अनेक लोक जे देवाला खऱ्या रीतीने ओळखत नाही ते देवाविषयी विचार करत असताना त्यांच्या मनामध्ये असा विचार येतो की देव आम्हाला गोंधळात पाडतो, देव क्रोधाविष्ट आहे, देव आमचा न्याय करतो. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं की त्या प्रकारची मनोधारणा त्यांच्या मनामध्ये असते. असेच प्रकारचे लोक जे देवाला ओळखत नाही ते ज्या देवाविषयी असा विचार करायला लागतात की देव एक आहे, देव अद्भुत आहे, तो स्वर्गामध्ये विराजमान आहे, त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये जे विचार येतात ते सुद्धा वेगळ्या प्रकारचे असतात आणि ते देवाला त्या प्रकारे पाहू लागतात. ख्रिस्ती विश्वासणारे या नात्याने आम्ही ज्यास विचार करतो त्यावेळेस सुद्धा आम्ही आमच्या जीवनाकडे पाहत असताना आम्ही आमच्या जीवनामध्ये आमचे जे वाटचाल आहे देवामधली ती त्यावेळेस बळकट आहे किंवा त्यावेळेस दुर्बळ आहे की ज्या प्रकारे आम्ही देवाला आमच्या जीवनामध्ये स्थान देतो किंवा देवाला जसं आम्ही समजले आहे त्याप्रमाणे आम्ही आमच्या जीवनामध्ये पाहतो. जर आम्ही देवाला ओळखलेलं आहे खऱ्या अर्थाने त्यावेळेस आम्ही बळकट असं जीवन विश्वासणाऱ्याचं जगत असतो. पण ज्यास खऱ्या अर्थाने मी देवाला ओळखलं नसेल, दुर्बळरित्या आम्ही देवाला ओळखत असो किंवा देवाची खरी ओळख आम्हाला झाली नसेल तर आम्ही आमच्या जीवनामध्ये दुर्बळ असं जीवन जगत असतो. म्हणून आम्ही पाहतो की ख्रिस्ती विश्वासणाऱ्या नात्याने जगत असताना आमची देवाविषयीची कल्पना काय, काय खऱ्या अर्थाने देव कसा आहे त्याप्रमाणे आम्ही देवाला पाहतो की नाही. आणि जर आम्ही स्तोत्रसंहिता वाचलं तर स्तोत्रसंहिता 34:3 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा. तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा. आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णूया. आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती मिळवूया. मला सांगू द्या, या ठिकाणी मराठी भाषांतरामध्ये कधी कधी आम्हाला खऱ्या अर्थाने तो अर्थ काय आहे ते समजत नाही. पण इंग्लिश भाषेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी असं म्हणलेलं आहे, ओ मॅग्निफाय द लॉर्ड विथ मी. मॅग्निफाय या शब्दाचा जर आम्ही विचार केला तर मॅग्निफाय या शब्दाला दोन प्रकारचे अर्थ आहे की एखादी गोष्ट जी आहे त्याच्यापेक्षा तिला मोठं करून पाहणं आणि दुसरा जो अर्थ आहे म्हणजे जशी ती आहे तसं त्या गोष्टीला पाहणं. आणि मग मी जास्त या वचनाविषयी विचार करतो त्याच या वचनाच्या द्वारे मला एक गोष्ट पाहायला मिळते की देवाला जसं तो आहे तसं आम्ही पाहणं अतिशय गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्ही अतिशय सूक्ष्म अशी वस्तू त्या मायक्रोस्कोप खाली ठेवतो, अतिशय लहान अशी वस्तू त्या मायक्रोस्कोप खाली ठेवतो किंवा एखादा किटाणू त्या मायक्रोस्कोप खाली ठेवतो त्यास आम्हाला पाहायला मिळतं की तो किटाणू आम्हाला मोठा दिसायला लागतो. आणि तुम्ही पाहतो की आम्ही आमच्या जीवनामध्ये विचार करत असताना की देवाला आमच्या जीवनामध्ये आम्ही तो आहे त्यापेक्षा मोठं पाहणं कदाचित कठीण असेल, पण जसा तो आहे तसं आम्ही पाहू शकतो. आणि म्हणूनच आम्ही पाहतो की आमच्या प्रत्येक जीवनामध्ये आम्ही हा प्रयत्न केला पाहिजे की आम्ही देवाला जसा तो आहे तसं ओळखणं अतिशय गरजेचं आहे. ज्यास आम्ही एक स्थानीय मंडळीविषयी विचार करतो त्या स्थानिक मंडळीविषयी विचार करत असताना सुद्धा त्यांची मनोधारणा किंवा त्यांची कल्पना देवाविषयीची काय आहे ह्याच्यावर पुष्कळ काही गोष्टी अवलंबून असतात. एक विश्वासणाऱ्या नात्याने आम्ही जगत असताना सुद्धा आम्ही आमच्या जीवनामध्ये यशस्वी किंवा अपयशी त्या गोष्टीवरून ठरू शकतो की आम्ही देवाला नेमकं कसं आमच्या जीवनामध्ये पाहत आहोत. म्हणून आम्हाला आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये देवाला आम्ही पाहणं किंवा देवाला ओळखणं अतिशय गरजेचं आहे. देव नेमकं काय आहे, देव कसा आहे हे आम्ही ओळखणं अतिशय गरजेचं आहे. आणि मग आम्हाला ही गोष्ट पाहणं अतिशय गरजेचं आहे. आणि ज्यास आम्ही स्तोत्रसंहिता 119 ह्याचं 68वं वचन वाचतो त्यास आम्हाला पाहायला मिळतं, तू चांगला आहेस, तू चांगले करतोस. तू चांगला आहेस आणि तू चांगले करतोस. ह्या ठिकाणी पाहतो की देवाविषयी त्या ठिकाणी लिहिले आणि देवाविषयी सांगत असताना तो त्या ठिकाणी म्हणतो तू चांगला आहे आणि तू चांगले करतोस. आणि ज्या चांगला या शब्दाचा मूळ भाषेमध्ये आम्ही अभ्यास करतो त्याच्यावरून आम्हाला पाहायला मिळतं चांगला या शब्दाचा अर्थ किंवा गुड या शब्दाचा अर्थ असा आहे की तो दयाळू आहे,
तो कृपाळू आहे, तो कनवाळू आहे, तो परोपकारी आहे आणि एवढंच कळलं नाही तर तो आमच्या जीवनामध्ये मन मिळावू प्रमाणे आहे किंवा तो आमच्या संगती फ्रेंडली असा आहे. आणि मग तुम्हाला पाहायला मिळतं की ज्यावेळेस आम्ही याविषयी विचार करतो त्यावेळेस मला एक पाहायला मिळतं की देवाविषयी आम्ही कधीच असा विचार करू शकत नाही की देव एखाद्या व्यक्तीविषयी चुकीचे विचार करतो किंवा एखाद्या व्यक्तीविषयी तो वाईट असे विचार करतो. आणि मला एक गोष्ट पाहायला मिळते त्याच्या स्वभावावरून की देव चांगला आहे. तो कधीच कोणाविषयी वाईट विचार करत नाही, कधीच कोणाविषयी तो वाईट गोष्टी करत नाही. आम्हाला मला या गोष्टीवर पाहायला मिळतं की देव ज्यावेळेस आम्ही देवाविषयी विचार करतो त्यावेळेस तो पूर्णतः चांगला आहे. त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं वाईटपणा नाहीये किंवा कोणत्या प्रकारे तो वाईटपणा करत नाही. आम्ही पाहतो की ज्यावेळेस आम्ही देवाविषयी विचार करतो त्यावेळेस देवाविषयीची जी भावना आमच्या मनामध्ये ती नेहमी अशी असली पाहिजे की देव आमच्यासाठी चांगला आहे. ख्रिस्ती विश्वासाने आता विचार करत असताना विचार करतो की पुष्कळ ख्रिस्ती लोक सुद्धा आपल्या जीवनामध्ये कधी कधी असे प्रसंग येतात. जर उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीची झोप जर झाली नसेल आणि झोप जर झाली नसेल तर तो जरी ख्रिस्ती विश्वासदार आहे आणि तरी विश्वासदार जरी तो असला तरी त्यावेळेस तो ज्यावेळेस वागतो तो पूर्णरित्या चांगलं वागू शकत नाही किंवा तो निराश असतो आणि त्याच प्रकारे तो जसं पाहिजे तसं वाहत नाही आणि तो त्याचा उत्साह कमी झालेला असतो केवळ त्याची झोप झालेली नाही यामुळे. पण मला सांगू देवाविषयी जसं मी विचार करतो त्यास देव ज्यास मी पाहतो त्यास तो सदा सर्व काळ चांगला आहे. तो जसा तो काल होता तसाच तो आज आहे आणि तो उद्याही तसाच असणार आहे. म्हणून आम्हाला पाहायला मिळतं देवाचं वचन आम्हाला सांगतं की तो काल आज आणि युगानुग सारखा परमेश्वर आहे. आणि म्हणजे असं मी पाहतो की जर आम्हाला देवाविषयीचं देवाचं जे चांगुलपण आहे ते जर पाहायचं असेल किंवा तो चांगुलपणाचा अनुभव आम्हाला प्रत्येकाला आमच्या जीवनामध्ये घ्यायचा असेल तर आम्ही नेमकं काय करावं. तर मला सांगू द्या स्तोत्रसंहिता 34:9 मध्ये काय म्हटलेलं आपण वाचूया. परमेश्वराचे पवित्र जन हो, त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणाऱ्यांना काही उणे पडत नाही. आमेन. या ठिकाणी पाहतो की परमेश्वराचा भय धरा, पण एका भाषांतरामध्ये फार सुंदररित्या म्हटलेले आहे की वर्शिप गॉड इफ यू वॉन्ट द बेस्ट. याचा अर्थ असा आहे की जर तुम्हाला आपल्या जीवनामध्ये चांगल्यातली चांगली गोष्ट हवी असेल तर तुम्ही देवाची उपासना करा आणि उपासनेच्या द्वारे देवाचे चांगुलपणाचे दरवाजे आमच्यासाठी उघडत असतात. मग आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते की देव चांगला आहे. काही वर्षापूर्वी डॉन मोईनने फार सुंदररित्या एक गीत लिहिलं आणि ते गायलं सुद्धा आहे. गॉड इज गुड. मग लोक म्हणतात ऑल द टाइम गॉड इज गुड. मला सांगू द्या तोपर्यंत पुष्कळ लोकांना ही गोष्ट माहीत नव्हती की गॉड इज गुड. पण मला सांगू द्या आज मग प्रत्येकाला ही गोष्ट माहीत आहे आणि ठामपणे आम्ही सांगू शकतो आमच्या प्रत्येक जीवनाकडे अवलोकन करून की देव आमच्या प्रत्येकासाठी चांगला आहे. स्तोत्रसंहिता 105 आपण वाचूया. स्तोत्रसंहिता 105 मध्ये सुद्धा काय म्हटलेलं आपण ते वाचूया. कारण परमेश्वर चांगला आहे. कारण परमेश्वर चांगला आहे किंवा इंग्लिश मध्ये असं म्हटलेलं आहे द लॉर्ड इज ऑलवेज गुड. तो सदा सर्व काळ चांगला आहे. त्याची दया सनातन आहे, त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. आमेन. परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सत्य सदा सर्व काळ आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. म्हणजे त्याची जी सत्यता त्याचा जो चांगुलपणा आहे त्याच्या ज्या गोष्टी आहेत ते अनेक पिढ्यांसाठी आमच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. मग तुम्हाला सांगू द्या आमच्या प्रत्येक जीवनामध्ये आम्ही देवाच्या चांगुलपणाकडे आमचं लक्ष केंद्रित करणं अतिशय गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्ही देवाच्या चांगुलपणाकडे लक्ष केंद्रित करणं बंद करतो त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये तणाव येतात, आमच्या जीवनामध्ये अडचणी येतात, आमच्या जीवनामध्ये समस्या येतात. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की आमच्या जीवनामध्ये जे समस्या येतात, अडचणी येतात, तणाव येतात त्याचं मुख्य कारण हे आहे की आम्ही देवाच्या चांगुलपणाकडे पाहणं सोडून दिलेलं आहे. आणि म्हणजे आम्ही देवाच्या चांगुलपणाकडे पाहणं सोडून येतो त्याचे काही वाईट परिणाम आमच्या प्रत्येक जीवनामध्ये घडतात. आणि त्याच्यामधला एक परिणाम जो आहे तो हा आहे की आम्ही देवाने ज्या काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये केलेल्या आहेत त्याचं क्रेडिट त्याला देत नाही किंवा त्याचं श्रेय त्याला देत नाही. देवाचं वचन एका ठिकाणी फार सुंदररित्या म्हणतं ते आम्हाला सांगतं की देवाच्या पराक्रमी नावाचं श्रेय त्याला द्या. आम्ही देवाला क्रेडिट देणं अतिशय गरजेचं आहे. पण ज्यावेळेस आम्ही देवाच्या चांगुलपणाचा अनुभव घेणं बंद करतो त्यावेळेस देवाचं जे श्रेय आहे, देवाने ज्या काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये केलेल्या आहेत त्याचं श्रेय आम्ही त्याला देणं थांबवतो. आणि त्यामुळं काय घडतं माहिती आहे का, आम्ही निराशेमध्ये जातो, आम्ही तणावामध्ये जातो आणि त्याच प्रकारचे एक प्रकारचा न्याय आमच्या प्रत्येक जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. पवित्र शास्त्रात जेव्हा आम्ही वाचतो लूक ख्रिस्तीपूर्वतांचा 12वा अध्याय जर तुम्ही पाहिला त्या ठिकाणामध्ये एक श्रीमंत व्यक्तीची गोष्ट आम्हाला त्या ठिकाणी वाचायला मिळते आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणामध्ये दाखला दिला आहे. तो म्हणतो एक श्रीमंत व्यक्ती होता आणि त्याच्या शेतामध्ये पुष्कळचं धान्य आलेलं आहे आणि ज्यावेळेस ते धान्य त्याच्या शेतामध्ये उगवतं त्यावेळेस तो म्हणतो की मी माझी कोठारं तोडील आणि नवीन मोठी कोठारे बनवेल.
आणि मग पुढे तो म्हणतो आणि तो आपल्या जीवाला म्हणेल खा पी मजा कर. आणि मग त्या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की देवाचा न्याय त्याच्यावरती आला किंवा देवाने त्याला सांगितलं की आज रात्री जर तुझा प्राण गेला तर हे कोणाचं होणार आहे. मला सांगू द्या, पुष्कळ वेळेस आम्ही सर्व काही गोष्टी करत असताना आम्हाला असं वाटायला लागतं की या सर्व गोष्टी मी माझ्या बळावर मिळवलेल्या आहेत. त्या श्रीमंत व्यक्तीला सुद्धा असं वाटायला लागलं की हे जे काय त्यांनी मिळवलेलं आहे, हा जो काय पैसा त्याने कमवलेला आहे तो त्याने आपल्या बळावर मिळवलेला आहे. आणि म्हणूनच त्यावेळेस तो देवाला त्याचं श्रेय देण्याचं बंद करतो आणि देवाचा न्याय त्याच्याकडे येतो किंवा देव त्याचा दूत त्याला त्याच्याकडे पाठवतो आणि म्हणतो की आज जर तुझा अंत झाला किंवा आज जर तुला देवाने झाली तर हे सर्व कोणाचं होणार आहे. मला सांगू द्या, ज्यावेळेस तुम्ही देवाला श्रेय देणं संपवता किंवा थांबवता त्यावेळेस देव त्या गोष्टी तुमच्यापासून घेतो आणि जे लोक देवाविषयीचं कौतुक करतात किंवा देवाला त्याचं श्रेय देतात त्या गोष्टी तो देव त्याला देत असतो. मला सांगू द्या की जसं मी पापाविषयी विचार करतो त्या सर्वात भयंकर असं पाप कोणतं असेल तर मला सांगू द्या की ज्या वेळेस आम्ही कृतज्ञ असतो, आम्ही गर्विष्ठ असतो, गर्विष्ठरित्या कृतज्ञ असतो, त्यावेळेस आम्ही सर्वात मोठं पाप करतो. आणि त्याचं आम्हाला पाहायला मिळतं की त्याच एका गोष्टीमुळे सैतानाला सुद्धा देवाने त्या स्वर्गातून खाली हकलून दिलं केवळ त्याच्या गर्भामुळे आणि केवळ तो कृतज्ञ होता त्यामुळे. प्रेषितांची कृत्य जास्त तुम्ही त्याचा 12 अध्याय आणि 21 ते 23 वचनं वाचलं तर त्या ठिकाणी हेरोदाविषयीची गोष्ट आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते की हेरोदाविषयी काय म्हटलेलं आपण वाचूया. नंतर नेमलेल्या दिवशी हेरोद राजवस्त्र घालून आसनावर बसला. हेरोदाने काय केलं, त्याने राजवस्त्र घातले आणि आसनावर बसला आणि जमलेल्या लोकांपुढे भाषण करू लागला. तो भाषण करू लागला. तेव्हा लोक गजर करून बोलले. लोकांनी त्याला जास्त तो भाषण करू लागला, त्याला सुद्धा आपल्याविषयी विशिष्ट वाटायला लागलं कारण लोक त्याच्याविषयी काय म्हणत होते आपण वाचूया. ही देववाणी आहे. तो बोलत होता पण लोकांना वाटायला लागलं की ही देववाणी आहे, मनुष्यवाणी नव्हे. मनुष्यवाणी नव्हे. त्याने देवाचा गौरव केला नाही म्हणून तत्क्षणी प्रभूच्या दूताने त्याच्यावर प्रहार केला आणि तो किडे पडून मेला. आम्ही या ठिकाणी पाहतो की ज्यावेळेस त्याने देवाचं गौरव केलं नाही त्यावेळेस काय घडलं, त्याला असं वाटायला लागलं हे सर्व काम मी केलेलं आहे आणि त्यामुळं आम्हाला पाहायला मिळतं की देवाचा जो दूताने त्याच्यावर प्रहार केला आणि तो किडे पडून त्या ठिकाणी पडला, मेला. याच्यावर आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते की त्या हेरोदाने कोणत्या प्रकारे अनैतिकता त्याच्या जीवनामध्ये नव्हती, त्याच प्रकारे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा लोभ नव्हता, तो कोणत्या प्रकारे त्यांनी लबाड केली नव्हती, पण फक्त एकच गोष्ट त्याच्या जीवनामध्ये त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे की तो देवाला त्याचं गौरव देत नव्हता आणि देवाला त्यांनी त्याचं गौरव दिलं न करण्यामुळे आम्हाला पाहायला मिळतं तो त्याच्या स्वतःला विषयी गर्विष्ठ झाला आणि त्यामुळे त्याचा नाश त्या ठिकाणी झाला, त्याचा अंत त्या ठिकाणी झालेला आहे. मला सांगू द्या, पुष्कळ आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये जगत असताना एखादी गोष्ट केल्यानंतर आम्हाला असं वाटायला लागतं, एखादं घर बांधल्यानंतर ज्यावेळेस एखादी गाडी आम्ही घेतो किंवा एखादी वस्तू ज्यास आम्हाला प्राप्त होते त्यास आम्हाला असं वाटायला लागतं मनामध्ये की ही मी माझ्या बळावर किंवा माझ्या कष्टाने मिळवलेली. मला सांगू द्या, देवाचं वचन एका ठिकाणी फार सुंदररित्या सांगतं निर्गमाच्या पुस्तकमध्ये. तो म्हणतो तो आम्हाला पैसा कमवण्यासाठी सुद्धा ताकद देतो. ह्याचा अर्थ असा आहे की जे काय आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त होतं ते केवळ देवाच्यामुळेच आम्हाला प्राप्त होतं आणि मग आम्ही सर्व गोष्टीसाठी देवाचे आभार मानणं अतिशय गरजेचं आहे. एव्हरीथिंग दॅट वी हॅव वी ओ इट टू गॉड. देवाचं ते आहे, देवाने त्यामुळे दिले म्हणून आम्ही देवाचे आभार मानणं अतिशय गरजेचं आहे. आणखीन एक गोष्ट आम्ही पाहतो की देवाचा चांगुलपणाचा जे आम्ही स्वीकार करत नाही किंवा देवाच्या चांगुलपणाविषयी आम्ही बोलत नाही त्याचं ते एक शेवटच्या काळचं चिन्ह सुद्धा आहे. त्याचं वचन आपण वाचूया, 2 तिमोथेचा 3 अध्याय आणि दुसरं वचन काय म्हणता वाचूया. कारण माणसे स्वार्थी. शेवटल्या काळाविषयीचं चिन्ह त्या ठिकाणी सांगितलेले आहेत आणि त्या काळामध्ये माणसे कशी असणार आहेत, स्वार्थी, धनलोभी, बडाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आई बापांना न मानणारी. त्या ठिकाणी आम्ही 2 गोष्टी पाहिले, गर्विष्ठ आहेत, पुढं आई बापांना न मानणारी आणि काय म्हणलेले उपकार न स्मरणारी अशी असणार आहे. आणि तुम्ही पाहतो की त्या ठिकाणी पुष्कळ मोठी यादी दिलेली आहे पण त्या यादीमधले काही गुणधर्म आम्ही पाहतो की ते काय असणार आहे, गर्विष्ठ असणारे शेवटल्या काळातले लोक आणि त्याच प्रकारे उपकार न मानणारी. आज मी पाहतो की देवाला एक गोष्ट आमच्या जीवनामध्ये पाहायची आहे की देवाला आम्ही प्रत्येक गोष्टीचं श्रेय देणं अतिशय गरजेचं आहे आणि मी कबूल केलं पाहिजे की आमच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्याचा स्रोत कोण आहे, त्याचा सोर्स कोण आहे, तर केवळ देव आहे. देवाचं वचन सुद्धा एका ठिकाणी फार सुंदर म्हणतं, याकोबाच्या पत्रामध्ये तो म्हणतो प्रत्येक उत्तम देणगी व पूर्ण दान हे देवापासून आहे. ह्याचा अर्थ असं आहे की देवच आम्हाला सर्व जे उत्तम आहे त्या गोष्टी देत असतो. म्हणून आम्ही पाहतो की देवाचा चांगुलपणाचा जर आम्ही स्वीकार केला नसेल किंवा अनुभव घेत नसेल तर पहिली गोष्ट काय करतो माहिती का, देवाने ज्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये केलेल्या आहेत
त्याचं श्रेय आम्ही स्वतःवरती घेतो किंवा त्याला ते देत नाही. आणि दुसरी गोष्ट आम्ही काय करतो माहिती आहे का, आम्ही देवापासून मदत घ्यायची थांबवतो. वी स्टॉप आस्किंग गॉड फॉर हेल्प. आणि मग आम्ही पाहतो, जर आम्ही पवित्र शास्त्राचा अभ्यास केला तर देवाने आम्हाला एक सुंदरसं शस्त्र दिले आहे, आणि ते म्हणजे आम्ही देवाकडे प्रार्थना करे. आणि प्रार्थना ज्यावेळेस मी देवाकडे करतो त्या प्रार्थनेच्या द्वारे देव आमच्या प्रत्येकाची मदत करू इच्छितो. जर नव्या करारात तुम्ही वाचला तर नव्या करारामध्ये 20 पेक्षा अधिक वचन दिलेली आहेत की देवाने किंवा आम्हाला एक प्रकारचा आज्ञा केलेली आहे की तुम्ही मला मागा, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. तो एका ठिकाणी म्हणतो तुम्ही मागतच नाही म्हणून तुम्हाला मिळत नाही. आम्ही तुम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते की कधी कधी आम्हाला असं वाटतं आमच्या मनामध्ये की जर एखादी मोठी गोष्ट असेल तर ती देवाकडे मी मागावी, छोटी गोष्ट आम्ही देवाकडे मागत नाही. खऱ्या अर्थाने जर आम्ही पाहिलं तर देवाला सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या छोट्याच आहेत. देवासाठी मोठं आणि छोटं असं काहीच नाहीये. सर्व गोष्टी ज्या आम्हाला सुद्धा मोठ्या वाटतात त्या देवाच्या दृष्टिकोनातून छोट्या आहेत. पण मला सांगू द्या की आम्ही देवाकडे मागणं अतिशय गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्ही देवाला प्रार्थनेच्या द्वारे मागण्याचं बंद करतो त्यास आमच्या प्रार्थना सुद्धा आम्ही पाहतो की कमकुवत असतात. आमच्या प्रार्थना ज्या आहेत त्या विशिष्ट प्रकारच्या नसतात आणि आमच्या प्रार्थनेमध्ये देवाविषयीचा भरोसा सुद्धा आम्हाला पाहायला मिळत नाही. आणि आम्ही जे देवाविषयीचा जो भरोसा आहे त्याच्यामध्ये वाढणं आम्ही कमी करतो, कारण का आम्ही प्रार्थना सुद्धा करणं कमी करत असतो. एका अभ्यासामध्ये असं म्हटलेलं आहे, त्याला सर्कल ऑफ सिक्युरिटी म्हणतात किंवा एक प्रकारचं संरक्षणाचं चक्र. ज्यावेळेस लेकरांकडे मी पाहतो की लेकरं आपल्या आई वडिलांवरती कशा प्रकारे भरोसा ठेवायला लागतात, त्याच प्रकारे आम्ही सुद्धा देवावरती भरोसा ठेवावा अशी देवाची इच्छा आहे. पहिली गोष्ट काय करतात माहिती का, लेकरांना एखादी गोष्ट हवी असेल ह्याची जाणीव त्यांना होते. पहिली पायरी काय, त्यांना ती गरज आहे त्याची जाणीव त्यांना होते. दुसरी गोष्ट मला पाहायला मिळते, ती गरज ते प्रगट करतात. उदाहरणार्थ एखादा लेकरू जर त्यांना जाणीव होते की त्यांचं जे डायपर आहे ते ओलं झालेलं आहे, त्यास ती गरज ते प्रगट करतात किंवा ते डायपर बदलावं यासाठी ती जी गरज आहे ती रडण्याच्या द्वारे ते आपल्या आईवडिलांना प्रगट करतात. आणि मग सांगू द्या की ज्यावेळेस ते आईवडील त्यांचं रडणं ऐकतात त्या तिसरी पायरी ते उचलतात. ती म्हणजे काय माहिती आहे का, की ते डायपर ते आईवडील बदलतात, म्हणजे ते पेरेंट मीट द नीड्स ऑफ द चाइल्ड. आणि चौथी गोष्ट, ते जे लेकरं आहेत ते हळूवारपणे आपल्या आईवडिलांवरती अधिक भरोसा ठेवायला लागतात. त्याच प्रकारे आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये जगत असताना ज्यावेळेस आम्हाला एखादी गोष्टीची गरज जाणवते, ती गरज आम्ही देवाला एक्सप्रेस करणं, देवाला सांगणं, प्रार्थनेच्या द्वारे देवाला म्हणणं की देवा मला या गोष्टीची गरज आहे, हे जस होती त्यास देव ती तिसरी पायरी काय करतो माहिती का, देव ती गरज भागवतो. आणि चौथं काय होतं माहिती का, आम्हाला आणखीन देवाविषयीचा भरोसा वाटतो आणि मग आम्ही देवावरती भरोसा करायला लागतो. प्रार्थनेच्या द्वारे आणखीन गोष्टी आम्ही देवाला मागायला लागतो. आणि मग देवाची इच्छा हीच आहे की आम्ही देवावरती विश्वास ठेवा. कधी कधी एखादी गोष्ट प्रार्थनेच्या द्वारे जसं मी देवाला मागतो त्यास लगेचच ती आम्हाला मिळते असं नाही. गॉड डज नॉट गिव्ह दॅट थिंग इन्स्टंटली. एखादी गोष्ट जर देवाला आम्ही प्रार्थनेच्या द्वारे मागतो तर लगेचच ती आम्हाला मिळते असं नाही. पण त्याद्वारे देव एक गोष्ट करत असतो, तो आमच्या विश्वासाची परीक्षा करत असतो, आमच्यामध्ये धीर उत्पन्न करत असतो आणि चांगले स्वभाव आमच्यामध्ये तो आणत असतो. यासाठी की देवाची इच्छा ही असते की ती गोष्ट मिळाल्यानंतर आमचा विश्वास, आमचा त्याच्याविषयीचा भरोसा अधिक वाढावा. कधी कधी आम्हाला वाटतं की एखादी गोष्ट मिळायला उशीर झालेला आहे, देवाची इच्छा नाही आहे. मला सांगू द्या, जरी थोडा उशीर झाला असेल, त्याला इंग्लिश भाषेमध्ये आम्ही असं म्हणतो, डिले इज नॉट डिनायल. म्हणजे जर देवाने एखाद्या गोष्टीविषयीचा उशीर केला आहे याचा अर्थ असा नाही की देवाला ती द्यायचीच नाहीये. देवाला ती द्यायची असती, पण त्याच्याद्वारे देवाला तुमच्या अंतःकरणामधला विश्वास सुद्धा वाढवायचा असतो. इब्री लोकासपत्राचा 4 अध्याय 16 वचन वाचलं तर त्या ठिकाणी काय म्हणलेलं आपण वाचूया. इब्री 4:16 काय म्हणतं, तर मग आपल्यावर दया व्हावी, आपल्यावर दया व्हावी आणि ऐन वेळी साह्यासाठी कृपा मिळावी, आणि ऐन वेळी साह्यासाठी आम्हाला कृपा मिळावी. तर म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजसनाजवळ जाऊ. आम्ही धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ. ह्याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस आम्हाला एखादी गोष्टीची गरज असते, आम्ही धैर्याने बोल्डली देवाच्या कृपासनासमोर जाणं अतिशय गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही देवाकडे जातो आणि प्रार्थना करतो, देव आमची प्रार्थना ऐकतो. स्तोत्रसंहिता 69 ह्याचा 16वं वचन पहिला भाग आपण वाचूया. हे परमेश्वरा, हे परमेश्वरा माझे ऐक, ऐक, कारण तुझे वात्सल्य उत्तम आहे. तुझे वात्सल्य उत्तम आहे. तो तिथे असं म्हणलेलं आहे, तुझी जी लव्हिंग काइंडनेस इज गुड. देवा तुझं वात्सल्य, आम्ही गीत सुद्धा गातो, हे परमेश्वरा तुझे वात्सल्य जीवनाहून श्रेष्ठ आहे. ह्याचा अर्थ असा आहे की त्याचं जे चांगुलपण आहे
तो आमच्यासाठी देव उपलब्ध करून देत असतो. आणि मला सांगू द्या की देवाच्या चांगुलपणाविषयी जसं मी विचार करतो तर देवाचं चांगुलपण आमच्यावरती अवलंबून नाही आहे किंवा मी चांगला असेल तर देव माझ्यासाठी चांगला होतो असं नाही. तर देव चांगला आमच्या जीवनामध्ये आहे त्याचं कारण काय माहिती आहे का? देवाचा स्वभावच आहे चांगुलपणाचा. गॉड इज गुड आणि तो सदैव आमच्यासाठी चांगला असतो. मला सांगू द्या कधी कधी आम्हाला असं मनामध्ये प्रश्न येतो की देव वाईट लोकांसाठी सुद्धा चांगला आहे. फक्त चांगल्या लोकांसाठीच देव चांगला नाही, तो वाईट लोकांसाठी सुद्धा चांगला आहे. कारण का सूर्याचा प्रकाश जे चांगले आहेत त्यांच्यावरती सुद्धा पडतो आणि जे चांगले नाहीत वाईट आहेत त्यांच्यावरती सुद्धा पडतो. पाऊस जे चांगले आहेत त्यांच्यावरती सुद्धा पडतो आणि त्याच प्रकारे जे वाईट आहेत त्यांच्यावरती सुद्धा पडतो. ह्याच्यावरच आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते, आमच्या चांगुलपणावरती देवाचं चांगुलपण अवलंबून नाहीये. तर देव चांगला आहे हा त्याचा स्वभाव आहे. आणि मग आम्ही पाहतो की दुसरी गोष्ट जी आम्ही पाहतो आमच्या जीवनामध्ये की ज्यावेळेस आम्ही देवाच्या चांगुलपणाचा अनुभव घेणं बंद करतो त्यावेळेस आम्ही वाईट परिस्थितीतून जात असताना देवावरती भरोसा ठेवत नाही. ट्रस्टिंग गॉड इन डिफिकल्ट टाइम्स. चांगलं सर्व काय असलं तर आम्ही देवावरती भरोसा ठेवतो, आम्ही देवाची गीतं गातो. पण ज्यास वाईट परिस्थितीत आम्ही जात असतो त्यास खऱ्या अर्थाने काय आम्ही देवावरती तशा प्रकारचा भरोसा ठेवतो काय? मला सांगू द्या, जर मी देवाच्या चांगुलपणाचा अनुभव घेतलेला असेल आणि त्याच्यावरती माझा विश्वास असेल तर मला ज्या कठीण प्रसंगातून जावं लागतं तर आपोआप ऑटोमॅटिकली मी देवावरती भरोसा ठेवतो. पण तसं होत नाही. स्तोत्रसंहिता 16 आणि त्याचं पहिलं वचन आपण वाचूया. काय म्हणलेलं आहे? हे देवा माझे रक्षण कर, हे देवा माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय धरला आहे. कारण मी तुझा आश्रय धरला आहे. मी परमेश्वराला म्हटले तूच माझा प्रभू आहेस, तुझ्या परते मला सुख नाही. आमेन. या ठिकाणी पाहतो की देवाशिवाय आम्हाला सुख नाही. मला सांगू द्या ह्याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस आम्ही कठीण प्रसंगातून जात असतो त्यावेळेस सुद्धा देव आमच्यासाठी चांगलाच असतो. आजही आम्ही महामारीतून चाललेलो आहोत. कधी कधी काय काय लोकांना प्रश्न पडतो, काय खरोखर देव चांगला आहे का? जर देव चांगला आहे तर का आम्ही अशा प्रसंगातून चाललेलो आहोत? तर मला सांगू द्या आम्ही जरी वाईट परिस्थितीतून चाललेलो आहोत तरी देव आमच्यासाठी चांगला आहे. कारण देव या वाईट परिस्थितीतून सुद्धा चांगलं निर्माण करायला समर्थ आहे. रोम 8:28 आमच्या सर्वांचं परिचयाचं वचन आहे. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्यांच्या संकल्पाप्रमाणे बोलवलेल्या देवाच्या करिणीने देवाच्या संकल्पाप्रमाणे बोलवलेल्यास त्याच्या कृपेने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक सर्व काय गोष्टी मिळून त्याचं कल्याणकारक आहेत. ह्याचा अर्थ असा आहे की जरी आम्हाला कठीण प्रसंगातून जावं लागतं तरी देव आमच्यासाठी चांगला आहे आणि त्याद्वारे एक गोष्ट घडणार आहे, सर्व परिस्थितीतून देव आमचं चांगलंच ते करणार आहे. आणि मग मला सांगू द्या की देव आमचं चांगलं करतं त्याचं कारण काय माहिती आहे का? देवाचा स्वभावच आहे चांगुलपणाचा. आणि आजही आम्ही विचार करत असताना हा स्वभाव आम्ही समजावून घेणं अतिशय गरजेचं आहे की देव चांगला आहे आणि तो चांगला फक्त काय ठराविक काळासाठी नाही, ते इज इनफायनाइटली गुड. म्हणजे अनंत कालिक तो आमच्यासाठी चांगला आहे. देव काही काळासाठी काही वेळेसाठी आमच्यासाठी चांगलं नाही तर सदा सर्व काळासाठी चांगलं आहे. म्हणूनच आम्ही म्हणतो गॉड इज गुड ऑल द टाइम अँड ऑल द टाइम गॉड इज गुड. देव करो ही वचनं आम्हा प्रत्येकासाठी देव आशीर्वादाची करो. यासह आपण आपले डोळे बंद करूया आणि आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रेमळ पिते, आम्ही तुझा धन्यवाद करतो, तुझी स्तुती करतो. पुन्हा एक वार तुझ्या वचनाद्वारे तू आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणाशी बोललेले आहेस प्रभू. आम्ही तुला ओळखणं ही तुझी इच्छा आहे माझ्या देवा. आम्ही तुझा स्वभाव ओळखावं, आम्ही समजावून घ्यावं की तू नेमकं कसा आहेस माझ्या. आणि प्रभू ज्यावेळेस आम्ही तुझा अभ्यास करतो, ज्यावेळेस आम्ही तुझं वचनं वाचतो, ज्यावेळेस आम्ही तुझा अनुभव घेतो त्यावेळेस तुझं चांगुलपणा आम्हाला पाहायला मिळतं माझ्या देवा. आणि प्रभू आज तुझ्या वचनाद्वारे तू आमच्यासाठी बोललेलं आहे की परिस्थिती कशी जरी असली तरी तो आमच्यासाठी चांगला आहे माझ्या देवा. कारण का त्या वाईट परिस्थितीतून चांगलं निर्माण करण्यासाठी त्याचा तुझ्या अंतःकरणात आमच्या विषयीच्या योजना आहेत, एक उद्देश आहे. त्यामुळे त्या वाईटातून सुद्धा चांगलं काहीतरी निर्माण करायला समर्थ असा परमेश्वर आहे. म्हणून आज मी प्रार्थना करतो तुझ्या चांगुलपणाचा अनुभव आम्हा प्रत्येकाला तू दे माझ्या देवा. प्रभू जर आजपर्यंत आम्हाला तुझ्या विषयीच्या चुकीच्या संकल्पना असतील माझ्या देवा, आज त्या तू काढून टाक माझ्या देवा आणि योग्य संकल्पना योग्य कल्पना तुझ्या विषयीच्या धारण करण्यासाठी आम्हा प्रत्येकाचं तू साईन होतो. तुझ्या चांगुलपणाचा अनुभव पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला येऊ दे अशी प्रार्थना विनंती करतो. मान सन्मान गौरव तुझ्याच नाव देत येशूच्या प्रेम गुणांना मागतो म्हणतोय आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. गॉड ब्लेस यू.